नमस्कार मित्रांनो, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर मी आलेली आहे गावी। तर आज माझी बहीण माझ्यासाठी मस्तपैकी खमंग असे स्वादिष्ट धापाटे बनवत आहे। तर चला काय काय रेसिपी लागते मला बोलली, सगळी तयारी करून दे मम्मी बनवते। तर मी तयारी करून देते तिला। त्यासाठी तिने मला एक कांदे कापायला लावलेत आणि हा लसूण सोलायला लावलाय। तर चला मी तयारी करते मित्रांनो। त्याच्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घेतली, लसूण सोललाय, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे वाटून घ्यायचं, याच्यामध्ये जिरे ओवा टाकून। तर चला आपण वाटण तयार करूया मित्रांनो। तर धापाटे आम्ही दोन पिठाचे मिक्स बनवतोय, ज्वारीचं आणि बाजरीचं। तर त्याच्यासाठी हे पाहू शकता एवढे पीठ घेतलेले ज्वारी बाजरीचं। ते थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेले, थोडासा चिकटपणा येण्यासाठी। थोडंसं बेसन पीठ घेतलेले। आता आपल्याला सगळे पीठ मिक्स करून घ्यायचे। हिरवी मिरचीचं वाटण केलेलं मिक्स करून घेऊया मित्रांनो। तुम्हाला पाहिजे तिखट तसं तुम्ही पण धापाटे तिखटच छान लागतं। माझी बहीण म्हणते धापाटे तिखटच छान लागते। हे सगळं वाटण पाहू शकता मित्रांनो। धापाट्यासाठी पाहू शकता एवढा कांदा कापून घेतलेला आहे, कारण धापाट्यामध्ये कांदा खूप छान लागतो, म्हणजे कांद्यानेच टेस्ट जास्त येते। आणि एवढी मोठी कोथिंबीर घेतलेली आहे। तर कोथिंबीर कांदा याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला सगळा कांदा मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया मित्रांनो आपण, म्हणजे कोथिंबीरनी पण टेस्ट छान येते। आणि आपल्याला बस हळद टाकायची, अजून थोडी, आणि मीठ आपण आपलं वाटण करतानाच टाकलं होतं। तर चला आपण हे पीठ आता सगळं मळून घेऊया। असं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं मित्रांनो। पाहू शकता मित्रांनो आपलं पीठ एकदम व्यवस्थित असं मळून झालेलं आहे, जास्त घट्ट नाही पातळ एकदम। चला आता आपण धापाटे करून घेऊया मित्रांनो। धापाटे बनवण्यासाठी आम्ही आता मस्तपैकी चूल मांडलेली आहे, बनवली आहे आता घरगुती मस्तपैकी फटाक दिसी चूल, कारण की चुलीवर मस्त धापाटे गरम गरम खायला मस्त मजा येते। आणि कधीतरी बनवतो आम्ही गावाला आल्यावर, तर मस्त लागतं। चला आता आपण चूल आपली मस्तपैकी पेटलेली पाहू शकता। ही माझी बहीण मस्तपैकी छान धापाटे बनवते, म्हणून बोललो आज तुझ्या हातचे धापाटे बनव। पाहू शकता एक कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती एक छोटासा एक गोळा घ्यायचा आपल्याला पिठाचा। एक छोटासा गोळा घ्यायचा आणि याला आपल्याला थापून घ्यायचं। मला येतात मित्रांनो, पण हिच्यासारखे एवढे छान येत नाहीत मला, म्हणून बोललं चला आज हिच्याकडून शिकून घेऊया आपण। पूर्णपणे आपलं मस्त पातळ धापाट थापून तयार झालेले। आता त्याला होल करायचे आपल्याला। मित्रांनो टाकताच व्यवस्थित आलं पाहिजे, जरा थोडं तरी पण एका साईडला झालं। मी खूपच छोटं कापड घेऊन करते, तिने व्यवस्थित केलेले पाहू शकता। आता त्याच्याला आपण तेल टाकून घेऊया। मस्तपैकी धापाटे तयार झालेले आहेत मित्रांनो आपले। सगळ्याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आणि याला मस्तपैकी असं पलटी करून घ्यायचं। पाहू शकता किती छान कलर पण आला ना आपला, समस्त भाजलेलं पण मस्त मस्त। माझ्या बहिणीने गरम गरम धापाटे केले, घरच्यांनी खाऊन घेतले। आपला मस्तपैकी दोन्हीकडून पण आपला धापाटा मस्तपैकी खरपूस भाजला गेलेला आहे मित्रांनो। तर तुम्हाला नक्की आवडले तर असे बनवा तुम्ही। या दोघी जणी बसलेल्या आहेत धापाटे खायला। कसे झालेत प्रिया धापाटे? हा आई एक नंबर। आमचे धापाटे तयार झाले, तर तुम्ही नक्की असे धापाटे बनवा। भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये। टाटा बाय बाय।